पटपट शासनाने हिवाळी अधिवेशनामध्ये जे दुधाचे दर अति कोसळले आहे या संदर्भात 5 रुपये प्रति लिटर अनुदान डिक्लेअर केलं आहे। पण हे अनुदान गव्हर्नमेंटने शासनाने फक्त सहकारी संस्थांना देऊ असं या ठिकाणी घोषणा केली आहे। परंतु 1 जानेवारीपासून 2024 पासून जे अनुदान मिळणार आहे, आमचं असंच शेतकऱ्यांच्या वतीने असं म्हणणं आहे, कमीत कमी जर शासनाने महाराष्ट्रामध्ये 1,54,00,000 लिटर दूध आहे, यामध्ये 20% फक्त या ठिकाणी सहकारी, 80% खाजगी संस्था आहे। तर तसा विचार करत नाशिक जिल्ह्यामध्ये 2% सुद्धा सहकारी संस्था नसून 98% शेतकरी खाजगी संस्थेला दूध पुरवठा करता। तर शासनाने जे 5 रुपयाचं अनुदान घोषित केलं आहे ते अनुदान सर्व शेतकऱ्यांना, जे खाजगीला दूध पुरवठा करत असतील किंवा सहकारी दूध पुरवठा करत असतील, या सर्व शेतकऱ्यांना हे अनुदान मिळावं आणि थेट शेतकऱ्याच्या खात्यात मिळावं। शासनाच्या सर्व नियम अटीला आम्ही बांधील राहून त्यांचा डाटा आम्ही पूर्ण शासनापर्यंत देणार आहोत। नाशिक जिल्ह्याच्या वतीने, राज्याचे संघटनेचे काल आम्ही सर्व नेत्यांनी संस्थेच्या वतीने शिरपूर करक साहेब, प्रादेशिक नाशिक जिल्हा प्रादेशिक संस्था अधिकारी शिरपूर साहेब यांना निवेदन दिलं आहे। म्हणून जे अनुदान मिळणार आहे सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळावं अशी आमची या ठिकाणी शासनाला विनंती आहे। या संदर्भात आम्ही नागपूर येथील विखे साहेबांना भेटलो, आमदार भुजबळ साहेबांना भेटलो, त्यांना आम्ही अशी विनंती केली आहे की सहकार्याला न देऊन सर्व खाजगी शेतकऱ्यांना जे दूध पुरवठा करतात त्यांना सर्वांना मिळावी आमची विनंती आहे। सर्वसाधारणतः खाद्याचे रेट बघता, जनावरांच्या सर्वसाधारणतः देखभाली संदर्भात इतर जो खर्च वाढलेला आहे, मेडिकलचा खर्च वाढलेला आहे आणि त्यातून शेतकऱ्याला प्रत्यक्ष येऊन पाहणी करून मग त्याच्यावर एक सर्वे करावा आणि 5 रुपये हे फार तर कमीच होतात आणि त्या हिशोबानं तुम्ही भाव अजून द्या आणि सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या नावे द्या। सर्वसाधारणतः जो संघ सेंटर चालवतो त्याच्या तुम्ही अजिबात विचारात येऊ नका।